माझ्या मनामध्ये. मित्रांनो, नाव कुशाल भोसले, प्रॉपर पुणे, राजगड, शिवाजी महाराजांची राजधानी, 8 घरांचं गाव आहे. आणि अशा गावात जन्म झाल्यानंतर जिथं दुपारी 1ला सूर्य उगवतो आणि 3-4 वाजता सूर्य मावळतो, का तर राजगड तोरण्याच्या मध्ये गाव आहे. ह्या गावामध्ये जन्म झाल्यानंतर एकच शिकवलं होतं, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं म्हणजे चांगलं होणार. विचारलं कसं, तर ते बोलले होते शिकावं लागल. तर 17 वर्ष शिक्षणाचा प्रवास कंप्लीट केला. 10वीच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी 5 ते 7 वर्ष लोकांच्या गाड्या वॉशिंग करून शिक्षण पूर्ण केलं. आणि शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर ज्याच्यासाठी शिकलो होतो ते शोधायला गेल्यानंतर जी नोकरी शोधायची होती, 11 ठिकाणी लात मारल्यानंतर 12व्या ठिकाणी नोकरी मिळाली, 4250. आता तुम्हीच उत्तर द्या, 4250 मध्ये कसं आयुष्य बदलणार? ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांनी 5000 रुपये मागितले तरी देऊ शकत नव्हतो, असा नालायक मुलगा होतो. जे घरातले फॅमिलीमध्ये विश्वास ठेवत होते, हा मुलगा काहीतरी करण, हे पोरग काहीतरी करण, तर हे पोरग गाव सोडून पुण्यामध्ये आले, रात्रंदिवस मेहनत करते आणि 4000 रुपये कमवत होतं. म्हणून नोकरी सोडली आणि गावाकडे जाऊन व्यवसाय चालू केले. त्याच्यामध्ये हॉटेलिंगचा व्यवसाय असेल, किराणा भराचं दुकान असेल, गाया ठेवण्याचा व्यवसाय असेल, शेती डेव्हलप केला असेल, डिश मोबाईलचे रिचार्ज असेल, सगळं लोकांच्या डोक्यात येईल ना ते सगळे उद्योग करून बघितले. वयाच्या 28 वर्षाच्या प्रवासामध्ये 10 ते 15 वर्ष शिक्षण, 5-7 वर्ष नोकरी आणि 5-7 वर्ष वेगवेगळे व्यवसाय करून सर आपण प्रॉपर्टी कमवली. म्हणजे किती? 4.5 लाख रुपये खर्च. आणि सगळे लोक बोलायचे हाच काहीतरी फॅमिली मधला काळ काढेल. कसं काढणार, कुठं काढणार? पण म्हणतात ना, रात्री नंतर दिवस येतो, अमावस्येनंतर पौर्णिमा येते. असंच माझ्या आयुष्यामध्ये किरण रात्री अंधारामध्ये एक चांदणं चककलं. त्या चांदण्याचं नाव होतं सनेट केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज तुम्ही सगळे लोक इथं आलाय, ऐकताय कुठली कंपनी, कसला प्लॅन, काय चाललंय काय नाही, विचार पडला असेल सर्व लोकांना नेमकं चाललंय काय. सगळ्यांच्या तोंडातून तुम्ही एक शब्द ऐकला होता, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. आणि मला असं वाटतं आत्ताच्या लेवलला समाजामध्ये, मार्केटमध्ये सगळ्यात मोठे मेजर हे 3 प्रॉब्लेम आहेत. आणि या 3 प्रॉब्लेमचं सोल्युशन देणारी भारतातली नाही, जगातली नंबर 1 कंपनी सनेज आणि त्याचा प्लॅन. आज तुम्ही विचार करा, त्या घरातला फॅमिली मधला एक व्यक्ती हॉस्पिटलाइज असेल तर विचार करा तो व्यक्ती आमच्या हॉलमध्ये नसेल. चुकून आपल्या घरातला एक व्यक्तीला कुठला तरी दुर्धर आजार झालाय, आयसीयू मध्ये असतील, तर सगळे फॅमिली त्या व्यक्तीला बरं करण्यासाठी टेन्शन मध्ये असतात. मग आरोग्याचे मेजर प्रॉब्लेम आहेत, आज समजायला तयार नाहीये. जगात नंबर 1ला चाललोय आपण. आता कॅन्सरमध्ये, डायबिटीजमध्ये तर नंबर 1ला आहे, कॅन्सरमध्ये पण नंबर 1ला आहे. कॅन्सरनी मरणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण महिलांचं आहे. माहिती आहे तुम्हाला? नको त्या प्रकारचे कॅन्सर महिलांना होत आहेत. लग्न झाल्यानंतर जे कॅन्सर महिलांना होतात ना, लग्नाच्या आधी मुलींना होत आहेत. सायन्स पण शॉक आहे, काय गरज, असं काय होतंय, काय म्हणजे बघा सगळे लोक लक्ष्मीच्या मागे लागले. माहिती तुम्हाला? मला 2 मुली आहेत, चिजारी सई. सगळे लोक बोलतात लय भाग्यवाने, 2 लक्ष्मी आहेत तुझ्या घरामध्ये. अरे पण ज्या घरामध्ये लेडी स्त्री, आई, कुणी पण व्यक्तीची स्त्री व्यक्ती आहे ना घरामध्ये, ती पण जन्माला आल्यानंतर एक तरी व्यक्ती बोलला असेल लक्ष्मी आहे म्हणून. आज एवढे पुरुष मंडळी आहेत, 2, 5, 10, 15, 20 वर्ष लग्नाला झाले असतील. कधी कुठल्या नवऱ्याने बायकोला विचारलं का, तू अर्धांगिरी आहे, माझे लग्न केले, तुझं घर सोडून माझ्याकडे आली, या संसाराच्या गडबडीमध्ये मी तुला कधी विचारलंच नाहीये तुला काही त्रास होतो का? विचारलं कधी डोळ्यात डोळे घालून नवऱ्याने बायकोला? कुठल्या भावाने, बहिणीला, वडिलांनी मुलीला का नाही विचारलं जात? मी समाजामध्ये एकाच गोष्टीच्या विरोधात आहे. काही ठिकाणी स्त्रीला ना फक्त वंश वाढवण्यासाठी आणलेलं मशिनी वागणूक दिली जाते. लोक विचार नाही करत. 100 लोक कॅन्सरने मरतात ना, तर त्याचे 70 ते 72% मरण्याचं प्रमाण महिलांचं जास्त आहे. आणि ज्या घरातली महिला आज नाहीये ना, त्या घरामध्ये जाऊन बघा खरं लक्ष्मी आहे का. असल्यावर महत्व कळत नाही, ज्यावेळेस ती गोष्ट नसते ना त्यावेळेस महत्व कळतं. 2011 मध्ये ज्यावेळेस माझं लग्न होतं ना, 7 मार्च 2011 सोमवारचा दिवस होता. आणि लग्नाच्याच दिवशी आईची डेड बॉडी घरी आणली होती माझ्या. जे लोक लग्नाला आले ना त्या महिला आले तरी. प्रत्येकावरच ही वेळ येते असं नाहीये, पण वेळ कधीच सांगून येत नाही. त्याच्यामुळे मला प्लीज विनंती आहे, आरोग्याची काळजी घ्या, हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. वेळ तर आज सगळे लोक बोलतात, ठरवलं तर लय पैसा कमवणार. अरे पैशाचं महत्व 2 वेळा समजलं, पैसे नसताना पैसे असताना. आज सगळ्या गोष्टी जवळ आहेत, पण आई हॉस्पिटलमध्ये असताना नातेवाईकांच्या घराच्या समोर 4-4 तास थांबत होतो, पण दरवाजा उघडत नव्हते का? तर सगळ्यांना माहिती होतं आई हॉस्पिटलमध्ये, हा मुलगा पैसे बघायला आलाय, उघडत नव्हते दरवाजा. आणि लोक म्हणतात काय एवढं पैशाला महत्व द्यायचं.
आज ह्या प्लॅटफॉर्मवर मला प्राऊड वाटतो सांगायला. खूप सारे लोक म्हणतात ना, अरे काय आहे सनेज, कसली कंपनी, काय सांगतात लोक, काय एवढी गर्दी, कुठून आली एवढी गर्दी, काय येतात लोक. अरे एका व्यक्तीला मी ऐकलं, लेडीजला मला हसत हसत सांगत होत्या, सर मला कॅन्सर होता, अचानक कळलं मला कॅन्सर, 2 लहान मुली, आणि कॅन्सरच्या उपचारासाठी काहीतरी 256% ऑपरेशन केलं होतं त्या मॅडमचं. कुणीच नव्हतं. 2-3 वर्ष अर्धा बांगला बांधला विकला उपचारासाठी, जमीन विकली. आणि त्या व्यक्ती मला हसत हसत सांगतात, सर एवढं सगळं करून पण बरं वाटत नव्हतं, पण आपल्या सनेज कंपनीचे प्रोडक्ट आले आणि मला बरं वाटलं. डॉक्टर शॉकिंग आहेत, कसं बरं वाटतं या लेडीजला. हे आहे सनेज. 9 वर्ष भारतीय हॉस्पिटलमध्ये बाळ होत नाही म्हणून ट्रीटमेंट घेणारी एक फॅमिली. बायकोला शुगरचा त्रास, 4 इन्सुलिन एका दिवसाला घेत होत्या, 4 इन्सुलिन. डॉक्टर पण शॉक, इन्सुलिन कव्हर होत नाही तर बाळ कसं होणार. 9 वर्ष डॉक्टर थकले होते प्रयत्न करून. त्या व्यक्तींकडे सनेजचे प्रोडक्ट पोहोचले आणि त्यांच्या घरामध्ये एक लक्ष्मी जन्माला आली आणि त्या लक्ष्मीचं नाव त्या व्यक्तींनी आकाई ठेवलं. चला हे आहे सनेज. मरणाच्या दारातून लोकांना रिटर्न आणणारच सनेजचे प्रोडक्ट आहेत. शेतामध्ये खुरपण्याचं काम करणारे लोक, शेतामध्ये काम करणारे लोक हाऊस पाईप या स्टेजवर येऊन, सनेजमध्ये येऊन काम केले आणि 17, 18 लाखाच्या कार मध्ये फिरतात. हे आहे मला सनेज. ज्या वयामध्ये मुलं आई वडिलांना 100-200 रुपये पेट्रोलला मागतात ना, त्याच वयामध्ये कॉलेज करता करता पार्ट टाइम मध्ये सनेज करून, ज्या वयामध्ये आई वडिलांना 100 रुपये मागणारे मुलांना त्याच्या दुसऱ्या बाजूला सनेज मध्ये पार्ट टाइम मध्ये काम करणारे मुलं 18व्या वर्षी आई वडिलांना 4 व्हीलर मध्ये बसवतात. हे आहे सनेज. पिढ्या भाड्याच्या घरामध्ये राहणारे सनेज 2-3 वर्ष मनापासून काम करून 1-1 करोडच्या घरात लोक राहायला गेले. हे आहे सनेज. त्यांनी स्वतःचा तालुका जिल्हा सोडला नव्हता ना, अशा शेतकरी 57-58 वर्षाच्या फॅमिलीला दुबईमध्ये शिट्ट्या वाजून एन्जॉय करताना पाहिले. चला हे आहे सनेज. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, पण सांगता आलं. अरे आज लकी भाग्यवान तुम्ही लोक आहात, ज्या व्यक्तीचे शब्द तुम्ही ऐकणार आहेत. शरीराचे आजार बरे करायला हॉस्पिटल खूप आहेत, कुठं विकत कुठं फुकट, पण विचारांचा आजार बरे करणारे एकमेव डॉक्टर आहेत डॉक्टर अशोक तोडमल सरांचा वेळ आज. आणि त्यांना ऐकणारे लोक 1-1 मिनिटाचा व्हिडिओ ऐकून आत्महत्याच्या विचारातून रिटर्न येऊन आयुष्य बदलले लोकांनी. त्यांचे व्हिडिओ ऐकून 11-11, 12-12 वर्ष डिवोर्सच्या केस चांगल्या सॉल्व्ह झाले. त्यांचे शब्द ऐकून 12-12 वर्ष कोर्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून शिकले, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. अशा व्यक्तीला आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे मित्रांनो. खरंच भाग्यवान सगळे लोक आपण आज. लास्टला जाता जाता एकच सांगल, आयुष्यामध्ये दुःख त्रास होतं, पण सनेज प्लॅटफॉर्म मिळाला. 2017ला ह्याच हॉलमध्ये ह्याच दरवाजेमध्ये डोकं काढून प्रोग्राम ऐकला होता. पण त्या दिवशी ठरवलं होतं, चला भगवंत स्वतः येत नसतात, पण कुठल्या तरी व्यक्ती आणि संधीच्या स्वरूपात येतात, हे ओळखलं आणि आज आयुष्य बदललं. 2017 नंतर विचार करा तर 4 करोड प्लस इन्कम झालाय. तो कार मर्सडी 1.5 करोडच्या घरात राहतोय, 10-12 कंट्री फिरलोय. स्वतःसाठी जगणं नसून लोकांसाठी जगण्यात खरं जगणं असतं. हे ज्यावेळेस माझ्या बरोबर आलेल्या 100 लोकांनी कार घेतला ना, त्यावेळेस मित्रांनो समजलं. लास्टला जाता जाता एकच सांगल, संघर्ष में हर इंसान अकेला होता है. संघर्ष में हर इंसान अकेला होता है. सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है. सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है. लेकिन याद रखना मेरे दोस्त, जिस पर ये दुनिया ये जग हंसे ना, उसने रहता है. थैंक यू वेरी मच.